बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे हे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर. नमस्कार, स्वागत आहे आपले शेगाव लाईव्ह चॅनलवर. सध्या शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत आहे. हवामानातील बदल, उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चितता अशा अनेक समस्यांमध्ये आता आणखी एक घटनेची भर पडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा परिसरातील शेतकरी बाळू झलंबा तोमर यांच्या शेतात आग लागल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र संबंधित यंत्रणांच्या अधिकृत तपासणीनंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. या आगीत मका पीक, अंदाजे 30 स्प्रिंकलर पाईप, ठिबक संच आणि इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जात असून प्रशासनाने पंचनामा करून आवश्यक मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. संबंधित विभागाकडून तपासानंतर पुढील कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अशाच शेतकरी आणि सामाजिक बातम्यांसाठी आपल्या परिसरातील माहिती, फोटो किंवा व्हिडिओ 89 75 62 47 25 या नंबरवर व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आज मौजे बोरजोळा या गावामध्ये, या गावातील शिवारात गट नंबर 176 येथे काल दिनांक 15 एप्रिल संध्याकाळी जवळपास 4 वाजेच्या सुमारास शेताचे मालक बाळू भाऊ झलबा तोमर यांच्या शेतात स्पार्किंगमुळे जे वीज वितरण कंपनीचे जे विद्युत तारा याच्यातून गेलेल्या आहेत, त्या विद्युत तारा एकमेकाला घासल्यामुळे, स्पार्किंग झाल्यामुळे जे काही त्याचे गलुले खाली पडले, त्यातून या शेतामध्ये ही आग लागलेली आहे. आपण माझ्या मागे पाहता जवळपास 4.5 एकरापर्यंत या ठिकाणी संपूर्ण हा मका जळालेला आहे. आपल्याला याच्यामध्ये दिसते, हा जो मका जळालेला आहे हा गेल्या 4-5 दिवसापूर्वी हा सोंगून खाली पडलेला होता. म्हणजे शेतकऱ्यांचं पीक हे हातातोंडाशी आलेलं होतं आणि ते आता घरी जाणार होतं. अशा परिस्थितीमध्ये अचानक ही आपदा घडली आणि संपूर्ण या शेतातील 4.5 एकराचा मका हा जळून खाक झाला. त्याच्यासोबत या शेतामध्ये असलेलं ठिबक, स्प्रिंकलर, पाईपलाईन ही सुद्धा त्याच्यामध्ये जळून खाक झाली. आज एकंदरीत आपण जर कधी पाहिलं तर हा 15 एप्रिलचा दिवस, म्हणजेच हवामानामध्ये बदल झालेला आहे. आणि आज 15 एप्रिल या दिवशी जागतिक तापमानाची नोंद म्हणून अकोला आणि खामगाव याची नोंद आज काल IMDने या ठिकाणी घेतलेली आहे. अत्यंत उन्हाचा चटका असताना दुसऱ्या बाजूने त्याच्यावर हा विस्तो पडल्यानंतर काही मिनिटांमध्ये होत्याचं नव्हतं या शेतकऱ्याचं या ठिकाणी आपल्याला हे चित्र या ठिकाणी पाहायला दिसते. आज शेतकरी मरत नसून जगत आहे. एका बाजूनं शेतीमालाचे प्रचंड भाव पडलेले आहेत, दुसऱ्या बाजूने शेती उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि उत्पादन खर्चानुसार उत्पन्न मिळत नाही. तरीही शेतकरी हा बाहेरून शावकारी पैसे काढून इकडनं तिकडनं कुठून तरी आणून शेतामध्ये त्या काळ्या आईच्या पोटामध्ये ते बी रोवतो आणि त्याच्यातून रात्रंदिवस तो मेहनत घेतो. मला महाराष्ट्र राज्य सरकारला, केंद्र सरकारला या ठिकाणी आव्हान करू मी इच्छितो की हा शेतकरी जो शेती करतो त्याचं खतं, बी बियाणं, कीटकनाशक, विजेचे दर, मजुरीचे दर, डिझेल पेट्रोलचे दर प्रचंड वाढलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्याला जी वीज मिळते ती रात्री मिळते, कारण दिवसभर तो शेतात काम करतो आणि रात्री 9 वाजता वीज येते, कधी रात्री 11 वाजता येते, 12 वाजता वीज येते. अशा परिस्थितीमध्ये तो रात्री पाणी देतो आणि रात्री पाणी देत असताना मला असं म्हणावं असं वाटेल की या पंचकृषीतली शेतकरी नेहमी माननीय तहसीलदार साहेबाकडे मागणी करतात की त्या बिबट्याचं नाव आमच्या रेशन कार्डात टाका, म्हणजे इथं बिबट्याचं माहेरघर आहे. या ठिकाणी बिबट्याचे नवीन पिलं जन्माला आलेले आहेत. या पंचकृषीमध्ये हा धरणाचा परिसर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये इथं झाडी आहे आणि याच्यामध्ये हरिण, डुक्कर, रोहिटे आणि बिबट्याचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वास असतो. आणि या शेतकऱ्याचे या 3 महिन्यामध्ये जवळपास 4 कुत्रे त्या वाघानं खाऊन टाकलेले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एका बाजूने प्रचंड ऊन, वारा, पाऊस, वादळ
कडाक्याचं हाळ मोडणारी थंड अशा परिस्थितीत हा शेतकरी या ठिकाणी प्रचंड कष्ट करतो, राबतो आणि 2 वेळची रोजीरोटी आपली चालवतो आणि देशाला सुद्धा उत्पन्नाचं साधन एक या ठिकाणी मिळवून देतो. आज एका दाण्याचे 1000 दाणे करणारा हा शेतकरी मायबाप आज खचला आहे. आज हा शेतकरी मरत नसून जगत आहे. हा शेतकरी जगला पाहिजे. शासनानं खरोखर या ठिकाणी या व्हिडिओद्वारे मी आव्हान करतो प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडियांना की जिथं कुठं वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी शहीद होतात, अस्वलाच्या हल्ल्यामध्ये शेतकरी शहीद होतात, अचानक आग लागते, वादळं येतात आणि त्या शेतकऱ्यांचं पिकं हे त्या ठिकाणी नेस्तनाभूत होतात. म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारनं कोणत्याही अटी शर्ती निकष न राखता तात्काळ या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे, तरच हा शेतकरी वाचेल. अन्यथा शेतकरी या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र या ठिकाणी दिसते. पुनश्च एकदा आवाहन करतो की सरकारनं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्याला वाचवलं पाहिजे. थांबतो. धन्यवाद.